तुम्हाला विंडो दिसत नाहीये का? दिसतंय सर, दिसतंय. हॅलो, दिसतंय सर, विंडो दिसतंय. याच्यामध्ये आपल्याला 2 डीलर दिसतात रिस्क फॅक्टर मध्ये. ही विंडो दिसतो तुम्हाला? दिसतंय सर. हा, याच्यामध्ये त्यांनी 24 लाखाचा आयटीसी 3B मध्ये दाखवलेला आहे, पण त्याला 2A मध्ये काहीही आयटीसी आलेला नाहीये. म्हणजे डिफरन्स किती आहे? 24 लाखाचा आहे. बरोबर आहे. हे फक्त मी स्टेटचं जळगावचं दाखवलेलं आहे ऑल डीलर मध्ये. आपला जो मुद्दा होता एनालिटिक्स मध्ये तो हे होता की मिसमॅच जो आहे तो आयटीसीच्या हिशोबाने कसा आहे. हॅलो हॅलो हॅलो, हा सर, दिनेश गीते बोलतोय नाशिकवरून. हा बोला, आवाज तुमचा स्लो आहे, बोला ना. सर, याचा अर्थ असा होतो का त्याने चुकीचा आयटीसी घेतला 24 लाखाचा? ऑफकोर्स ओके, तसा होतो ना. हा, मी मगाशी तेच सांगितलं की मी तुम्हाला एक 100 रुपयाचं उदाहरण दिलं की मी 100 रुपयाचं 3B मध्ये दाखवलंय, 100 रुपये आयटीसी माझा, बरोबर आहे. आणि तो 100 रुपये 5 डीलर कडून होता, पण 4 डीलरनी काय केलं? रिटर्न भरलं. म्हणजे माझ्या 2A मध्ये दिसते, आणि त्यांनी 20-20 रुपये केलं, म्हणजे 4 डीलरनी भरलं, म्हणजे 80 रुपये झाले. पण 20 रुपये माझ्याकडे त्यांनी रिटर्न भरला नसल्यामुळे मला कळलंच नाही ना. तर माझा ऑफिसर, मी तुमच्याकडे आलो, तुम्ही काय म्हणाल? त्यांनी रिटर्न भरला नाही बा, जे तुम्ही आयटीसी जास्त घेतला, दॅट इज मिसमॅच. बरोबर आहे तिथे? ओके सर, गॉट इट. आणि हाच फॅक्टर आयटीसी च्या दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे, आयटीसी आणि जीएसटी. हाच सेम आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. हाच तसाच आहे. पहिल्यांदा होता आपला मंथ टू मंथ, आणि दुसरा आहे इयर टू इयर. म्हणजे जीएसटी संपूर्ण इथे जीएसटी आलेला आहे, म्हणजे आयजीएसटी, सीजीएसटी, एचजीएसटी, त्यांनी कुठला घेतला आणि कुठला नाही घेतला, हा तो रिपोर्ट आहे. बरोबर आहे. याच्यानंतर फील्ड ऑफिसर हा जो आहे, हा तुमच्या कामाचा नाही आहे कोणाच्याच, कारण पण तरी पण मी तुम्हाला दाखवून देतो. ऑफिस वाईज कंपॅरेटिव्ह अनालिटिकल रिपोर्ट ऑफ 3B, याच्यावरून तुम्हाला कळू शकेल काय? सर, फील्ड ऑफिसर मध्ये एसटीआय येतात का सर? फील्ड ऑफिसर मध्ये एसटीआय नाही, ऑफिसर मध्ये एसटीआय कसा येईल? फील्ड ऑफिसर म्हणतो ना आपण. ओके. फील्ड ऑफिसर म्हटल्यानंतर एसटीआय कसा येईल? ऑफिसर म्हटल्यानंतर ऑफिसर, एसटीओ, नोडल. फील्ड ऑफिसर म्हणजे नोडल, सर्व नोडल. हा डेटा तुम्हाला समजला का? हॅलो हॅलो, हा सर, ऐकतोय आवाज. हा डेटा असा आहे की एखाद्या डिव्हिजन मध्ये 3B भरणारे जेवढे डीलर आहेत
त्यांचं टोटल टर्नओव्हर म्हणजे 500 डीलरचं किती टर्नओव्हर आहे, टोटल टीओ, टॅक्सेबल टीओ किती आहे, टोटल जीएसटी किती भरलेला आहे, आयटीसी किती घेतलेला आहे, एचजीएसटी किती कॅश पेड केलेला आहे, याचा संपूर्ण रिपोर्ट म्हणजे हा आहे. याला जर तुम्ही ड्रिल डाऊन केलं, मी डील डाऊन करतो, अमरावतीला डील डाऊन करतोय, समजला? मी अमरावतीला डील डाऊन केलं तर अमरावतीचा रिपोर्ट मला डील डाऊन झाला. हे बघा, अमरावतीचे डिव्हिजन आले, अमरावतीचं टोटल किती होतं त्याच्या हिशोबाने हे खालचे आले, अकोला, अमरावती वगैरे सगळं आले त्याच्यामध्ये. आता या अकोल्याला जर केलं तर नाही होणार. माझ्या अकोल्याचा एवढा टर्नओव्हर आहे, त्या ऑफिसरकडे जे रिटर्न भरणारे डीलर आहेत त्यांनी टर्नओव्हर एवढा दाखवलेला आहे, टोटल टर्नओव्हर म्हणजे सगळ्याची बेरीज. हा त्या रिपोर्टचा अर्थ आहे. हा रिपोर्ट ऑफिसर लेवलला मिळत नाही. ऑफिसर लेवलला बघायसाठी तुम्हाला ऑफिस वाईज काढायला लागेल आणि मग त्या ऑफिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या तो ऑफिसर जो आहे त्याचा रिपोर्ट तुम्हाला बघायला लागेल. अमरावती 709 ला हा त्याचा रिपोर्ट आला. याच्यामध्ये काही शंका आहे का? सर दिनेश बोला ना. गीते बोलतोय नाशिकवरून. सर हा जॉईंट कमिशनर आहे, त्यांना ऍक्सेस असू शकतो का याचा, हा डेटा मिळवण्याचा? मला आवाज नाही आला तुमचा. सर जीसिनच्या लॉगिन मधून हा मिळू शकतो का सर, हा डेटा आता जे दाखवताय सर तुम्ही? जेसिनच्या लॉगिन वरून मिळतो हा डेटा, एसटीओच्या लॉगिन वरून पण मिळेल. पण या डेटाचा उपयोग कशा करताय? बोला बोला. सर काय असतं, काही वेळेस जेसी विचारत असतं की कुठल्या डेस्कला किती कलेक्शन झालं वगैरे, किंवा असं कुठल्या म्हणजे किती पेड झालेलं आहे ते बघण्यासाठी डेटा पाहिजे असतं. तर हा डेटा तोच आहे का सर, तेच विचारायचं? राईट. हा डेटा त्याच्यासाठी आहे की हा डेटा डिव्हिजनचं संपूर्ण अनालिसिस आहे की तुम्हाला त्या चार्जला किती किती टॅक्स लायबिलिटी आलेली आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी रिटर्न फाईल केले त्याचीच बेरीज आहे, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10 लोक आहोत, बरोबर आहे? माझ्याकडे 10 डीलर आहेत, तुमच्याकडे 10 डीलर आहेत, गीतेकडे 10 डीलर आहेत, विवेककडे 10 डीलर आहेत, बरोबर आहे? म्हणजे आपल्याकडे टोटल 40 डीलर आहेत. 40 डीलरचा टर्नओव्हर पाहिजे आपल्याला. परंतु असं होऊ शकेल माझ्याकडच्या 10 पैकी 9 डीलरनी पूर्ण भरलेला आहे आणि एका डीलरनी फक्त सप्टेंबर पर्यंतचा भरलेला आहे. आता माझा टर्नओव्हर पूर्ण वर्षाचा होईल का एका डीलरचा? नाही होणार, बरोबर आहे ना? हॅलो. हो सर. हो. पण आता टर्नओव्हर मध्ये बरोबर. मात्र आता तुम्ही कॅल्क्युलेशन करताना माझे 10 डीलर आले ना, म्हणजे पहिल्या 9 डीलरचे 12 रिटर्न आणि दुसऱ्याचे 6 रिटर्न, बरोबर आहे ना? म्हणजे या 9 डीलरचे 12 रिटर्न आणि एका डीलरचे 6 रिटर्न एवढ्याचाच टर्नओव्हर आहे. तो संपूर्ण डीलरचा टर्नओव्हर येणार नाही. जेवढे रिटर्न भरले आहेत तेवढ्याचाच टर्नओव्हर आहे. मला हे सांगायचं आहे. डिफरन्स असा आहे त्याच्यात, पूर्ण वर्षाचा टर्नओव्हर नाहीये किंवा पूर्ण डीलर्स ज्या डीलरनी रिटर्न भरले आहेत तेवढ्याबद्दलच टर्नओव्हर आहे. ओके, याच्यामध्ये क्लरिफिकेशन झालं का तुमचं? समाधान? यस सर. सप्लाय चेन बघायचं आपण. हो सर. सप्लाय चेनचा अर्थ असा आहे की मी कोणाकडून परचेस केलाय, समोरच्याने कोणाकडून खरेदी केलेली आहे, अशी आपल्याकडे चेन आपण बनवलेली आहे. म्हणजे आपण काय करतो आहे, म्हणजे मी खरेदी केले विवेककडून, बरोबर आहे? विवेकनी खरेदी केले नंदनवारकडून, नंदनवारनी खरेदी केले गीतेकडून. तर मी जर खरेदी करतोय विवेककडून तर विवेक सेल दाखवेल मला, बरोबर आहे? म्हणजे विवेक जेव्हा सेल दाखवेल तर तो सेल कशामध्ये, सेल किंवा सप्लाय कशामध्ये दाखवेल? GSTR1 मध्ये दाखवेल. मग त्याच्या GSTR1 मधला, नंदनवारच्या GSTR1 मधला
गीतेच्या जीएसटीआर 1 मधला, असे जेव्हा जीएसटीआर 1 आपण बघतो, दिनेशच्या जीएसटीआर 1 मधला किंवा सर्व लोकांच्या जीएसटीआर 1 मधला जे आहे, तर आपण त्याची एक चेन ठरवतो. तुमच्याकडे एखादी टीन नंबर आहे 27, मला सांगा कोणीतरी एखादी जीएसटीएन सांगा ना. आहे का तुमच्याकडे जीएसटीएन एखादी? 27 27 AJJ डबल ए जे जे सर ए फॉर अमरावती, जे एकच सिंगल जे, आहे. हा ए जे 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 आणखी हॅलो, अजून एक जे आहे, डबल जे. अजून एक जे PB, P फॉर पुणे, B फॉर TP. बँगलोर, P फॉर पुणे, टीबी 95 92 95 95 95 सर 92 नाही 95 पाहिजे होता. 95 42 25 42 9542 L L लंडन 1 1 Z जे Z Z जे नंतर झेड Z सर Z हा, J लिहिलं नाही झेड. पाहिजे सर, जे कट करावं लागेल सर, 1 झेड जे कट करावं लागेल. U 1 झेड U यू U फॉर U Q. ओके सर. नाही 1 झेड यू. ठीक आहे, बघू. ही जी सप्लाय चेन आहे, हा डीलर जो आहे लेवल 1 ला, ट्रेड नेम आहे मुस्तफा पुरानी, बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. यांनी या माणसाकडून घेतले 3 इनवाइस याच्याकडून, 3 इनवाइस याच्याकडून, अशा इनवाइस 16 आहेत असे रेकॉर्ड याचे. ओके सर. याच्यावर आता माझा जो एरो दिसते, कारण हे मी जे पॉपअप ओपन केलं ना, तर तुम्हाला ते समोरचे पॉपअप दिसत नाहीये. हे जे एरो दिसते ना, एरोवर जर क्लिक केला आपण, तर एव्हॉन सेल्सनी कोणाकडून विकत घेतलेला आहे हे तुम्हाला दिसेल. ही विंडो दिसते का तुम्हाला आता? हो सर दिसतंय. हे त्याचे हे आहेत. आता बघा, मी काय केलं, A1 ला क्लिक केलं ना मगाशी, हो लेवल 2 आली त्याची A1 ची, बघा. हो सर. म्हणजे हे सप्लाय चेन आहे त्याच्या एनालिटिक्स. हा इन्फोर्समेंटला डेटा लागतो जनरली. इन्फोर्समेंटचे जे ऑफिसर्स असतात ना, हो ते ह्या डेटाचा उपयोग करतात की सप्लाय चेन सेकंड लेवल त्याची आली. आदित्य मार्केटिंगला क्लिक केलं मी, आता थर्ड लेवलला आला, त्याने आदित्य मार्केटिंग म्हणून विकत घेतलेला आहे. दिसलं तुम्हाला चेन हे लेवल दिसतात का आता? हो सर दिसतंय दिसतंय. हा, इट्स सप्लाय चेन. ही सप्लाय चेन आहे. ही सप्लाय चेन तुम्ही त्यांना सांगू शकता की सप्लाय चेन. बोला बोला. हा ऑफिस कोड जे लिहिलंय तुमच्या जिथे कर्सर आहे ना, तिथे ऑफिस कोड लिहिलेला आहे 728 722 733. याचं मिनिंग म्हणजे कुठलं ऑफिस? ऑफिस कोड म्हणजे तुमच्या ऑफिसरचा जो आहे ना, तो कोड नंबर, प्रत्येक ऑफिसरला एक कोड नंबर दिलेला आहे.
अमरावतीचाच आहे की दुसऱ्या डीलरचा आहे हे आयडेंटिफाईड नाही होणार का इथे? नाही नाही नाही, ऑफिस हा डीलर अमरावतीचा आहे ना, तुमचा पहिला डीलर, पहिला लेवल अमरावतीचा आहे ना. पहिला डीलर हा, पण आता त्यांनी जे माल घेतला आदित्य मार्केटिंग हा डीलर अमरावतीचाच आहे की दुसऱ्या याचा पण राहू शकतो ना, मुंबईचा, नाशिकचा वगैरे, तर याचा कोड नाही का तिथे असं काही? नाही नाही, तुम्हाला त्या डीलरची हिस्ट्री पाहिजे असेल, या डीलरची हिस्ट्री पाहिजे असेल की नाही, तर तुम्ही डीलरच्या हिस्ट्रीमध्ये, म्हणून तुम्हाला म्हटलं मी, माझ्याकडे एक अजून एक आहे, या सर्च मध्ये गेला तुम्ही, टॅक्स पेअर सर्च मध्ये, त्याची हिस्ट्री सापडली तुम्हाला. हो, ते सापडलं. मी तुम्हाला आता हा ठीक आहे, डीलर सर. जो आहे, हा डीलर तुम्हाला सध्या पुरता कॉपी हे समजलं असेल तर सांगा मला. आलं सर. हे समजलं का तुम्हाला? येस सर, समज. मी टॅक्स पेअर प्रोफाईल मध्ये गेलो, हा जीएसटीएन टाकला इथे तुमचा, त्या डीलरचा, हा घ्या, हा त्याचा प्रोफाईल आला पूर्ण. अमरावती 705 कडे तो डीलर आहे, त्याचं नाव आहे, त्याचं पूर्ण नाव आहे, कुठल्यापासून रजिस्ट्रेशन, हे तुम्हाला मी नंतर दाखवणार होतो. आता तुम्ही जर आले तर मी तुम्हाला दाखवण्यात येतो की या डीलरचं रजिस्ट्रेशन, बेसिक रजिस्ट्रेशन काय आहे. तर बेसिक रजिस्ट्रेशन हे आहे बघा. या डीलरची आता 360 जे आपण व्ह्यू म्हणतो, बरोबर आहे? हो सर. हॅलो, हा 360 हो, व्ह्यू सर. आहे त्याचा. मोबाईल नंबर काय, ईमेल आयडी किती आहे, अमरावती किती आहे, दिसतं तुम्हाला आता? हो सर, दिसतंय. या सगळ्या याच्यात तुम्हाला ती डेट ऑफ, हे कॅन्सल झाली आहे बरं, लक्षात घ्या तुम्ही. डेट ऑफ हो. कॅन्सलेशन आली 19 ला. मान्य आहे? हो सर. हा त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म कोणता भरला होता, हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरलाय. हा ऍज इट इज मी इथं पॉपअप केलेला आहे, तुम्हाला दिसतंय? हो सर. याचे पेमेंट, याचे सगळे पेमेंट मी इथं तुम्हाला दाखवतो. हे घ्या, याचे 360 मध्ये सगळं दाखवू शकतो तुम्हाला मी. आता पेमेंट दिसले याचे? हो सर, दिसलं. आता याच्यात 3B भरला आहे की नाही, हे 3B भरलेल्याची लिस्ट आतापर्यंत 17 पासून तर 19 पर्यंत सर्व 3B भरले आहेत, डेट ऑफ फायलिंग पासून. जर एखाद्या गोष्टीला ओपन केला आपण, मे 19 ओपन करू, मे 19, हो सर. मे 19 ओपन केला तर त्याचा 3B तुम्हाला दिसेल. ओके. बरोबर आहे? याची प्रिंट आउट इथून तुम्हाला घेता येत, म्हणजे जो 3B तुम्हाला व्ह्यू मध्ये दिसतो तोच 3B इथं आला. ओके, समोर चालायचं आपण. हो सर. याचा, हा एकच डीलर बद्दल आपण बघतोय आता. याचा जीएसटीआर 1 आहे, यानी जीएसटीआर 1 भरले आहेत का? जीएसटीआर 1 भरले आहेत. हे कोणत्या तारखेला भरले आहेत? याच्यावर क्लिक केलं तुमचं जीएसटीआर दिसेल तुम्हाला. हे तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवणार होतो मी, पण आता यांनी सांगितलं त्याचे हे सगळ्यात महत्वाची आहे विंडो. याच्यात तुम्हाला ऍट अ टाइम सगळं दिसतं, बरोबर आहे? जीएसटीआर 1, जीएसटीआर 1 म्हणजे स्वतः रिटर्न भरणारा, म्हणजे यांनी सप्लाय केलेलं आहे. या जीएसटीआर एप्रिल 18 ला मी क्लिक करतोय. हे घ्या, प्रत्येक सेक्शनला काय काय आहे, काय काय नाही, प्रत्येक सेक्शन तुम्ही मॅन्युअली जाऊ शकता, बरोबर आहे? ओके. ओके, समोर जायचं. हॅलो, हो सर. हो सर. हो सर. येस आता सर. याला 2A, मगाशी आपण जो म्हणतो 3B वर्सेस 2A, 2A मध्ये कोणी कोणी, आपल्याला कोणी म्हणतो की मला साहेब मला माहितच नाही माझ्या कोणी दाखवला की नाही. याचा 2A जर तुम्ही केला, याच्या 2A मध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, 2A याचा आला, यानी मार्च 19चा 2A मध्ये याला कोणी कोणी काय काय दाखवलाय. चला, ठीक आहे, याचा मार्च 19, या लोकांनी याला, हे इनवाइस नंबर आहे, इनवाइस डिटेल, डेट, व्हॅल्यू, रेट काय, कशामध्ये दाखवलाय, कशामध्ये नाही, सगळं दिसते. हे घ्या, हे तुम्हाला समजत आहे का? मला हे सांगा, म्हणजे मी तुम्हाला समोर जाऊ शकेन. डिटेल हे समजलं का तुम्हाला?
हॅलो. येस सर येस. म्हणजे हो सर. निशानी समजा मला दाखवलाय किंवा बजरंगनी मला जे 2A दाखवलेले आहेत त्यांचे रेट ते माझ्या 2A मध्ये येईल आणि मला दिसेल की तुम्ही त्यांनी सप्लाय केलेलं मला जे सप्लाय केलेलं आहे ते इथं आलंय त्याच्यावरच मी आयटीसी घेऊ शकेन, अन्यथा मी आयटीसी घेऊ बजरंगनी जर मला दाखवलंच नाही तर मी आयटीसी कुठून घेणार? विवेकने दाखवलंच नाही तर मी कुठून घेणार? आता जर मी 2A वर्सेस 3B दाखवलं तर त्यांनी त्या डीलरला दिसेल की त्यांनी 3B कोणाचं घेतलंय आणि 2A मध्ये कुठला आलेला आहे, हे त्याचे 2A आहेत. ओके. आता याच्यामध्ये 4A 6 7 हे जर त्याला अप्लिकेबल असतीलच तर ते तुम्हाला दिसणार नाही. बरोबर आहे. याच्यात काही प्रश्न आहे का? बोला रे बाबा. नाही सर, नाही सर. आता आपण असं करूया की जे मगाशी आपण सगळ्यांचे बघत होतो डिव्हिजन वाईज ते टर्नओव्हर मी इथं तुम्हाला दाखवू शकेल. आता मला अॅनालिटिक्स मध्ये जे अॅनालिटिक्स मगाशी बघितले ते अॅनालिटिक्स मध्ये या डीलरचे सुद्धा अॅनालिटिक्स आहे. हे घ्या, या डीलरचं अॅनालिटिक्स आहे की हे टर्नओव्हर आहे. बरोबर आहे. टॅक्स पेएबल इथं टॅक्स पेएबल दिसेल इथे बघा, आयजीएसटी सीजीएसटी आउटवर्ड इनवर्ड 2A वर्सेस 3B हे पण मला इथे दिसेल. फेल्ड देत आहे. कशावर क्लिक केलं? हे टॅक्स पेड, त्याने किती टॅक्स पेड केलं, टोटल किती पेड केलं आणि कोणत्या महिन्यात केलं, हा पूर्ण डेटा आला. आणि ही एचजीएसटी सेटलमेंट आहे त्याची, एचजीएसटी सेटलमेंट नील आहे त्याची, नो रेकॉर्ड. याच्याबद्दल कोणाला शंका आहे? आता हा आपण डेटा हा इंडिव्हिज्युअल डेटा बघतो. पण एखाद्याचा आपल्याकडे पॅन नंबर आहे आणि तो सर्च करायचा आहे तर तो पॅन नंबर वरून पण सर्च करता येतो. पॅन नंबर वरून सर्च केला मी. समोर जायचं, भरपूर आहेत आपले अजून बघायचे. हॅलो. हो सर, हो सर. आता सर्च मध्ये पण गेलो आपण, टॅक्स पेअर हो मध्ये सर, गेलो. जायचं पुढे. अॅनालिटिक्स आपल्याला सर्व संपलं आहे. समरी रिपोर्ट, समरी रिपोर्ट्स पेमेंट, याच्यामध्ये तुम्हाला मगाशी जो आहे की आपल्याला किती पेमेंट मिळालं किती नाही हे समरी रिपोर्ट्स आपण काढू शकतो वर्ष वाईज. आता आपण याच पिरियडचं काढू, एप्रिल 1 पासून आतापर्यंत किती ऑफिस वाईज आपल्याला पेमेंट आला. बरोबर आहे ना, रिसिप्ट आली पेमेंटची. हे समरी आहे, फक्त लक्षात घ्या, डीलरचे नाव नाही त्याच्यात, ओनली समरी. आता समरी रिपोर्ट सुरू होती म्हणजे फक्त रिपोर्ट. नेट थोडा स्लो असल्यामुळे त्रास होत आहे मला, सॉरी यार. हा तुमच्याकडून जर कोणाला पाहिजे असेल तर आपण
या सर्व गोष्टीसाठी पुन्हा एकदा रिफ्रेशर घेऊ शकतो. हा, तुम्ही ठरवायचं, मला सांगायचं, मी शेड्यूल करून घेईन. ओके सर. हे बघा, आता तो तुमचा ऑफिस कोड म्हणता बघा, तुम्ही मगाशी मला विचारलं ना, हे प्रत्येकाला एक ऑफिस कोड दिलाय मी टेम्पररीली. ऍक्च्युअली कसं झालं की ऑफिस कोड एखादी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कम्प्युटर येत असेल असा विचार करून मी थोडासा म्हणतोय. जेव्हा आपण अनालिसिस करतोय ना, तर अनालिसिस नावानिशार केलं किंवा अल्फाबेटिक्सने केलं तर त्रास होतो आपल्याला, बरोबर आहे ना. मग आपण काय करतो, फिगर निवडतो नेहमी, नंबर्स. मग त्या नंबर्सला आपण एक नाही ना, म्हणजे अमरावतीला मी 2000 दिला, तर 2000ला मी अमरावती म्हटल्यानंतर मी काय करतो, माझ्या समेशन मध्ये सम प्रॉडक्ट किंवा इफ सम्स मध्ये मी 2000 टाकलं की 2000 चे फक्त सम कर. तर तो अमरावती जिथे जिथे लिहिलं असेल त्या प्रत्येकाला 2000 नाव ठेवतो आणि सम करतो. डेटा खूप लवकर इझिली मॅनिप्युलेट होतो आणि त्याला आपण हे करू शकतो. त्याच्यामुळे मी ऑफिस कोड ठेवले ऑफिस वाईज. तर ही ऑफिस आहे, बरोबर आहे. ऑफिसर नेम आहे अमरावती, त्याच्याकडे जीएसटी एवढं तयार आलं आहे, सीजीएसटी एवढं, टोटल एवढं, ही लाखात फिगर आहे. रिसिप्ट ऑफ पेमेंट, ओके ओके काय, हॅलो. येस सर, येस सर. आता मी कोल्हापूरला क्लिक केल्यानंतर कोल्हापूर ऑफिस मध्ये किती कलेक्ट झालेला आहे, तर हे मला ऑफिसर वाईज मिळेल. आता मी कोल्हापूरला क्लिक केलेला आहे, हा रिपोर्ट मी क्लिक केल्यानंतर खाली येतो, लक्षात घ्या. कोल्हापूर ऑफिसला क्लिक केलं, कोल्हापूरचे ऑफिसर खाली येतील, एक्सेलच्या खाली येतील. आता रिपोर्ट आलेला आहे. हा जर कोल्हापूर, आता हे कोल्हापूरचे आले बघा, मी तुम्हाला म्हटलं एक्सेलच्या खाली येईल. हे बघा, हे कोल्हापूरचे चार्ज आहेत, त्या ऑफिसचा कोड आहे कोल्हापूरचे. इचल 1 2 3 4 पासून सुरुवात केलेली आहे. कोल्हापूरला 127 ऑफिसेस आहेत, 126 आहेत आणि त्यांचं हे आहे, त्याची प्रत्येक ऑफिसनी आहे. इथं समजा इचलकरंजी 701, याचं एचजीएसटी एवढा आहे, सीजीएसटी एवढा आहे, आयजीएसटी एवढा आहे आणि टोटल एवढा आहे. ही त्याची रिपोर्ट झालाय पेमेंटच्या हिशोबानं. म्हणजे एखाद्या ऑफिसरने म्हटलं मला किती पेमेंट मिळालेला आहे, तर हा त्याचा पेमेंट टार्गेट आहे, असं आपण म्हणू शकू काय, हॅलो, असं आपण म्हणू शकू काय. अच्छा, हॅलो. रिपोर्ट भेटतो. हा, रिपोर्ट भेटतोय सर, आता म्हणू शकू. हा, पण याला आपण पेमेंट रिपोर्ट म्हणताना विदाउट आयटीसी आहे हा, हे लक्षात ठेवा. आयटीसी म्हणजे आपण पेमेंट ठरवलं गेलेलं आहे, म्हणजे विदाउट सेटलमेंट. म्हणजे मला पेमेंट म्हणजे 100 रुपये भरले नाही मी, मला 100 रुपयापैकी 90 रुपये जर माझा आयटीसी असेल तर पेमेंट मध्ये मला 100 रुपये दाखवल्या जाईल. मी 10 रुपये भरतो, पेड नाही आहे, पेमेंट आहे हा. पेमेंट आणि पेड मध्ये फरक आहे, म्हणून तुम्हाला विचारतोय मी. हा पेमेंट आहे, पेमेंट रिसिप्ट आहे, नॉट पेड रिसिप्ट. पेड म्हणजे व्यक्तीने त्या डीलरनी भरलेली रिसिप्ट, ती पेड रिसिप्ट होते, ती पेड रिसिप्ट नाहीये, पेमेंट रिसिप्ट आहे. याच्यामधला तुम्हाला फरक समजला असेल तर आपण समोर जाऊ. समोर जायचं, हॅलो. हे अॅन्युअल रिटर्न आहे, अॅन्युअल रिटर्न जीएसटीआर 9 किंवा 9A कोणी भरले आहेत किंवा कोणी नाही, हा आपल्याला रिपोर्ट इथं मिळतो. हॅलो सर, एक डिस्टर्ब करू का? हा, बोला बोला हॅलो. बोला. हे जे आपण मागचं पेमेंटचं घेतलं, तर याच्यात आपल्याला हा. विदाउट आयटीसी वाली अमाऊंट नाही भेटणार का सर पेमेंटची कुठे?
विदाऊट आयटीसी अमाऊंट मगाशी दाखवली मी तुम्हाला, त्याच्या प्रत्येक डीलरला जावं लागेल आपल्याला, कारण त्याचे पेमेंट त्यांनी 3B मध्ये काय दाखवलंय, 3B मध्ये पेमेंट येतो. हो. म्हणजे तो 3B मध्ये पेड करतोय तो. ओके सर. आणि 3B मध्ये पेड केलेली रिसिप्ट ही कॉमनली घेता येत नाही, ही प्रत्येक आम्हाला आपल्या स्वतःला मेंटेन करावी लागेल. ओके. डीलर वाईज मिळेल मला डीलर वाईज मिळेल, प्रत्येक डीलर वाईज, पण डिव्हिजन वाईज कसा काढणार मी? डिव्हिजन वाईज कशी काढायची सांगा ना तुम्ही, म्हणजे मी पण तो तसा फिल्टर लावीन. कॅशच्या याच्यावर लावला होता सर फिल्टर. पण आज तो डीलर आहे नागपूरच्या अजनी 701 कडे, 2 वर्षांनी तो डीलर अजनीच्या 702 कडे ट्रान्सफर झाला, तर मी डेटा कसा पुल करू त्याचा? ऍव्हरेज साठी किंवा मला बाकीच्या गोष्टीसाठी डेटा पुल करावा लागतो, तर मी डेटा पुल कसा करू? कारण ती तर त्याची रिसिप्ट आहे ना. हो. नाही ती त्या ऑफिसरची रिसिप्ट झाली ती 17-18 ची किंवा 18-19 ची. तुम्ही डीलर रिसिप्ट मला नाही विचारत आहे, तुम्ही ऑफिसर रिसिप्ट विचारत आहे. ही ऑफिसर रिसिप्ट आहे, म्हणजे तो डीलर 17-18, 18-19 ला अजनी 701 कडे होता आणि 19-20 कडे किंवा 20-21 कडे अजनी 702 कडे होता. तर ऑफिसची रिसिप्ट याच्या नावाने कशी दाखवणार मी? सांगा ना मला. इट इज ऑफिस रिसिप्ट, नॉट डीलर रिसिप्ट. ओके. डीलर रिसिप्ट नाही होणार ना, ती ऑफिस रिसिप्ट होईल. बरोबर आहे की चूक आहे माझं? नाही, मोस्टली काय होतं सर की कॅश मध्ये पेमेंट किती केलेलं आहे ऑफिसर लोक हेच पाहतात. कॅश मध्ये पेमेंट किती केलेला आहे हे जर ऑफिसर बघत असेल तर तो ऑफिसर मूर्ख आहे. सांगा, मी हे स्टेटमेंट बोल्डली करतोय, कशा करता करतोय ते तुम्हाला सांगू? हा सर. मी जेव्हा कॅशनी पेमेंट करतोय किंवा चेकनी पेमेंट करतोय तर जीएसटीएनच्या कॅश लेजरला जाते, ते पेमेंट लेजरला जात नाही. आणि जेव्हा कॅश लेजरला माझं पेमेंट गेलं, जेव्हा मी रिटर्न फाईल करतो तिथून मी कॅश लेजरला, म्हणजे समजा माझी टॅक्स लायबिलिटी 90,000 रुपये आहे आणि मी 1,00,000 रुपये कॅश पेमेंट मध्ये भरले, बरोबर आहे? हॅलो, बरोबर सर, बरोबर. मी 1,00,000 रुपये कॅश लेजर मध्ये भरले, म्हणजे कॅश लेजर म्हणजे मी माझ्या बँकेत भरलेले आहे 1,00,000 रुपये. मी आता रिटर्न फाईल करतोय, रिटर्न फाईल करताना मला माझी लायबिलिटी 90,000 रुपये आहे, तर मी कॅश लेजर मधून 90,000 जोडतो, म्हणजे माझी पेड अमाऊंट फक्त 90,000 झाली, 1,00,000 नाही. माझी कॅश लेजर मध्ये आहे, ती कॅश लेजरची पेमेंट 1,00,000 रुपये आहे आणि माझ्या रिटर्न मध्ये मी किती भरलाय रिटर्न पेमेंट, मला 90,000 रुपये, म्हणजे गव्हर्नमेंटला फक्त 90,000च मिळालेले आहेत, गव्हर्नमेंटला 1,00,000 मिळालेले नाहीत. तर मी 1,00,000 कशी दाखवणार सांगा? बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हो सर, हो सर. आपण आपल्या अकाउंट मध्ये, तुम्ही एनकोडला काम करता, एनकोड वाल्याने तुम्हाला 1,00,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकला, बरोबर आहे? आणि तुम्ही 90,000 रुपये उचलले, तर तुम्ही काय म्हणाल, 90,000 साहेब मला 90,000च एक्सपेन्सेस आहे, मला जरी सॅलरी 1,00,000 मिळाली तरी मी किती खर्च केले? 80,000च खर्च केले ना. तर तुम्ही 80,000चा हिशोब मागाल की 1,00,000चा हिशोब मागाल? 80,000चाच. कारण मी 80,000 कुठं वाटले एवढ्याचाच हिशोब आहे ना. 20,000 तर अजून माझी बँकेतच आहे ना, त्याचा हिशोब मला कशाला मागता तुम्ही आज? मान्य आहे? हो सर. बरोबर आहे की Yes, नाही? sir. त्यांनी कॅश पेमेंट त्याच्या लेजर मध्ये टाकलं, त्याला आपलं काहीच घेणं देणं नाही. आणि तुम्हाला आउट ऑफ जाऊन सांगतोय मी, आउट ऑफ वे जाऊन सांगतो की आपल्याला डीलरच्या कॅश लेजर मध्ये पडलेल्या अमाऊंटचा उपयोग पण करता येत नाही, कारण तो कॅश लेजर आरबीआय मेंटेन करतो. म्हणजे त्यालाही बँक आहे, ती त्या बँकेच्या अकाउंट मध्ये ठेवतो तो. त्याचा अकाउंट नंबर म्हणजे काय? जीएसटी नंबर म्हणजे त्याचा अकाउंट नंबर. दॅट फिनिश. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काहीच त्याच्यातून मिळत नाही. डीलर ते अमाऊंट केव्हा पण विड्रॉ करू शकतो एक्सेस पेड म्हणून, किंवा पण अमाऊंट तो रिफंड घेऊ शकतो त्याचा. इट इज नॉट पेमेंट. हॅलो, हा बोला ना.
बोला आवाज बोला. येतोय? हॅलो. हॅलो, येतोय, बोला ना. मला ऐकू येतोय तुमचा आवाज. हॅलो. 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 आवाज येत नाही माझा? येतोय सर, आवाज येतोय. हा. येतोय सर, येतोय. आपण आता गेलो 3 म्हणजे याच्यामध्येच आपण समरी रिपोर्ट मध्ये अॅन्युअल रिटर्न मध्ये 2 प्रकारचे अॅन्युअल रिटर्न आहे. एक 9 आणि 9A. कोणत्या डिव्हिजननी किती 9A भरले आणि किती 9B भरले हे फक्त आपल्याला ही समरी मध्ये मिळते. कुठल्या डीलरनी भरले आहेत हे मिळत नाही. लक्षात घ्या. कोणत्या डीलरनी भरले हे आपल्याला मिळत नाही. मी पुणे LTUचं एक डीलर ओपन करतो. या पुणे LTUच्या डीलर मध्ये आपल्याला त्यांचे चार्ज सापडतील. कोणत्या कोणत्या ऑफिसरनी हे डीलर आहेत. पण कोणत्या कोणत्या ऑफिसरकडे किती रिटर्न भरल्या गेलेले आहेत. परंतु याच्यामध्ये डीलरची लिस्ट येत नाही. हे बघा, पुणे LTU1 पुणे 501 ने एवढे भरले. यांच्या याच्यात या डीलरनी एवढे एवढे भरलेले आहेत. पण याची लिस्ट येत नाही आपल्याला कुठंच. ठीक आहे. ओके, समोर जायचं. ट्रान वन किती लोकांनी भरले आहे, ट्रान 2 किती लोकांनी भरले आहे, ट्रान 3 किती लोकांनी भरले आहे, याचा हा रिपोर्ट आहे. कोणत्या डिव्हिजनला किती ट्रान 1 भरलेले आहेत, किती ट्रान 2 भरले आहेत, त्याचा हा हे आहे, समरी आहे. ही सर्व समरी आहे, लक्षात घ्या. आणि ही 9C ची समरी आहे. 9C पण तसंच आहे. किती लोकांनी 9C भरलेला आहे, किती लोकांनी 9C, ही त्याची समरी आहे. समरी रिपोर्ट मध्ये काही प्रॉब्लेम सांगा. बोला. नाही सर. हॅलो. नाही. कारण इथं फक्त समरी आहे. बरोबर आहे. MIS रिपोर्ट, MIS मध्ये न्यू टॅक्स पेमेंट, हा मगाशी तुम्ही जो विचारला की एखादी डीलर नवीन आहे त्याने किती टॅक्स पेड केलेला आहे, याच्यामध्ये फक्त डीलर वाईज याची वाईज लिस्ट येते, मंथ वाईज आणि डीलर वाईज. नंबर ऑफ न्यू टॅक्स पेअर अमरावतीला एवढे आले. नंबर ऑफ न्यू टॅक्स पेअर फायलर 941 पैकी 951 भरलेले आहेत. पर्सेंटेज एवढा आहे आणि त्यांनी टॅक्स पेड एवढा केलेला आहे. अमरावतीवर जर क्लिक केला आपण तर प्रत्येक त्या अमरावतीचे जेवढे ऑफिसर आहेत, कोल्हापूरचे जेवढे ऑफिसर आहेत, बांद्र्याचे जेवढे ऑफिसर आहेत, फोर्टचे जेवढे आहेत, नागपूरचे जेवढे आहेत, जळगावचे जेवढे, त्या प्रत्येक ऑफिसरची तुम्हाला लिस्ट येईल की त्यांनी किती त्याच्याकडे नवीन टॅक्स पेअर आहेत आणि किती नाहीत. असं ही समरी रिपोर्ट तुम्ही ज्या महिन्याचं ओपन केलं त्या महिन्यात येईल. एप्रिलमध्ये जर ओपन केलं तर एप्रिलची लिस्ट येईल आपल्याला. एप्रिलमध्ये किती होते, दिस इज एप्रिल. ओके. याच्यामध्ये MIS रिपोर्ट मध्ये हा जो MIS रिपोर्ट दाखवला आम्ही न्यू टॅक्स पेअरचा, हा विचारला जातो की तुमच्याकडे नवीन टॅक्स पेअर किती आहेत आणि किती लोकांनी रिटर्न फाईल केले. ओके, समोर जायचं आपण. समोर जायचं का? हो सर. हॅलो. हो सर. हा जो डेटा आहे हा तुमचा महत्वाचा डेटा आहे. आता मी जो डेटा काढतोय रजिस्ट्रेशन स्टॅटिस्टिक्स,
रजिस्ट्रेशन स्टॅटिस्टिक्स हा दिसतोय सर्वांना? हो हॅलो, सर. हा, याच्यामध्ये हो, कसं आहे, ओपनिंग ऑफ द मंथ. ओपनिंग ऑफ द मंथ म्हणजे तुमच्याकडे त्या डिव्हिजनला असणारे सर्व डीलर स्टेट प्लस सेंटर 51,000 होते एप्रिलला. नवीन रजिस्ट्रेशन झाले 721, कॅन्सलेशन झाले 238, क्लोजिंग ऑफ द मंथ एवढं राहतो. रेग्युलर टॅक्स पेअर 43,000 आणि कंपोजिशन टॅक्स पेअर 7,934. म्हणजे तुम्हाला ही लिस्ट इथं कंटिन्युअस मिळते की तुमच्या डिव्हिजनला कुठल्या ऑफिसरकडे किती नवीन रजिस्ट्रेशन झाले आहेत, कॅन्सलेशन किती झाले आहेत आणि क्लोजिंग बॅलन्स पर मंथ वाईज इथे येतो. हा डेटा तुम्हाला KKPI किंवा बाकीच्या गोष्टींसाठी कामाचा आहे. याच्यावर तुम्हाला तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर विचारा मला, कारण हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा असतो. ऑफिसर वाईज जर तुम्ही डील डाऊन केला म्हणजे अमरावतीला क्लिक केलं, औरंगाबादला क्लिक केलं, कोल्हापूरला क्लिक केलं, तर तुम्हाला त्याचे खालचे ऑफिसर वाईज त्या डिव्हिजन मध्ये जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे किती किती लाईव्ह डीलर आहेत. इट्स अ लाईव्ह डीलर स्टेटस. रेग्युलर म्हणजे 3B भरणारे आणि कंपोजिशन म्हणजे 4 भरणारे, R4 भरणारे, GSTR 4 CM006 नवीन याच्यात जे रिटर्नचं नाव आहे कंपोजिशन डीलरचं. याच्यात तुम्हाला काही आहे का? बोला. हॅलो हा सर, बोला दिनेश बोला जी ना. बोलतो नाशिकवरून. हा बोला सर ना. बऱ्याच वेळेस काय होतं, एक एक पेंडन्सीचा रिपोर्ट असतो सर, की जो JC ऑफिस कडनं दिला जातो प्रत्येक ऑफिसरांकडे. हॅलो, नाही, मला आवाज नाही आला. कोणाला आला असेल ते समजून सांगू शकता मला? हॅलो, त्यांचा आवाज आता नाही येतो आला. सर आवाज? हा हा बोला. सर एक पेंडन्सीचा रिपोर्ट असतो जो की JC ऑफिस कडनं प्रोव्हाइड केला जातो, प्रत्येक ऑफिसरांना दिला जातो. पेंडन्सीचा रिपोर्ट BO मध्ये असतो. ओके सर, तो आणि हा डेटा मॅच होत नाही असं बऱ्याच वेळेस होतं सर. ते कोलॅबोरेशन नाहीये, पण मग कुठेतरी लिंकअप म्हणजे मॅच होत नाही सर रिपोर्ट बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये. मॅच होणारच नाही, मॅच होणारच नाही, मॅच ओके. होणारच नाही. दोन डेटा मॅच कसे होतील? दोन डेटा मॅच कसे होतील? मी आज विचार करा तुम्ही की आजची तारीख आहे 28, मान्य आहे. 20 तारखेला माझ्याकडे कॅन्सलेशनचा हे आला, अप्लिकेशन आला आणि तो कॅन्सलेशनचा अप्लिकेशन 20 तारखेचा मी 3/11ला डिस्पोज केला. 3/11ला कोणत्या तारखेने डिस्पोज करतो मी? 20 तारखेने डिस्पोज करतो. म्हणजे माझा पेंडन्सीचा रिपोर्ट काय आला? 3/11 पर्यंत माझ्याकडे पेंडिंग होतं. कॅन्सलेशन केव्हा झालं माझं? इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. म्हणजे माझा रिझल्ट तर ऑक्टोबर मध्ये गेला ना. पेंडन्सी माझी नोव्हेंबरला दिसेल, कारण मला इफेक्ट मी इफेक्ट केव्हा दिला त्याला? ऑक्टोबरचा इफेक्ट दिला ना. बरोबर आहे की नाही? हॅलो. येस सर, येस सर. हो बरोबर सर, बरोबर आलं लक्षात. कारण काय झालंय की तुमच्याकडे अप्लिकेशन केल्यानंतर 60 दिवसाच्या आत ऑफिसरला त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. 60 दिवसाच्या आत जर असेल तर तो पेंडन्सीचा रिपोर्ट तोपर्यंत पेंडिंगच राहील जोपर्यंत त्याच्यावर ऍक्शन घेत नाही तो. पण ऍक्शन घेतल्यानंतर तो ज्या तारखेला ऍक्शन घेतलाय, ज्या तारखेपासून ती इफेक्टिव्ह डेट त्याला पडली ना. तर माझा रिपोर्ट त्या कॅन्सलेशनचा रिपोर्ट केव्हा येईल? 20 तारखेलाच गेला होतो. 20 तारखेला त्याची कॅन्सल झाली. मग माझा 3B साठी R1 साठी 20 तारीखच पडली ना. इव्हन माझ्या रजिस्ट्रेशन डेटामध्ये पण 20 तारीखच पडली, 20/10. पण पेंडिंग तर 3 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर पर्यंत होतं. पेंडन्सीचा रिपोर्ट वेगळा आहे, ऍक्च्युअल रिपोर्ट वेगळा. म्हणून तुम्हाला म्हटलं इट इज स्टॅटिस्टिक्स. हा स्टॅटिस्टिक्स म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या ज्या दिवशी तुम्ही रिपोर्टिंग करता तो आहे. इट्स अ स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स. ओके, अजून कोणाला याच्यावर काही? सर याच्यातलं हॅलो. ओपनिंग ऑफ द मंथ लिहिलेलं आहे ना, तर ते प्रत्येक महिन्याचं या महिन्याचं जे क्लोजिंग राहील त्या महिन्याचं ओपनिंग राहील का ते प्रत्येक वेळी? हो 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 हो. आता बघा, हा इथं क्लोजिंग आला 51,932, बरोबर आहे ना. मे हो मध्ये सर. हा ओपनिंग येईल ना. ओके. मे मध्ये हा ओपनिंग येईल ना. हो हो.
51,932 मे मध्ये ओपनिंग येईल. बरोबर आहे. चालेल. हो. परंतु आता जसा प्रश्न विचारला तोच प्रश्न राहील पुन्हा की 51,932 मला दिसला, परंतु जर मी 3 नोव्हेंबरला कॅन्सल केलं इन द मंथ ऑफ सप्टेंबर, तर तो सप्टेंबरचा इफेक्ट झाला माझा. तर सप्टेंबरला एक कॅन्सल माझा कमी होऊन वाढेल, तर माझा क्लोजिंग मध्ये पण एक कमी होईल. इट्स अ डायनामिक इफेक्ट होईल ना तो. बरोबर आहे ना. हो सर. हॅलो. हा सर, बरोबर. मी आज रिपोर्ट बघतोय, राईट. हॅलो. हो. मी हो आज सर. रिपोर्ट बघतोय. तुम्ही मला रिस्पॉन्स दिला तर मला आज मी रिपोर्ट बघतोय. आजच्या रिपोर्ट मध्ये मला काय झालंय, 50,340 हा माझा, 50,51,932 हा माझा आहे. माझ्याकडे हो. पेंडन्सी रिपोर्ट एक आहे, एक डीलर पेंडिंग आहे. तो सप्टेंबर पासून पेंडिंगच आहे माझ्याकडे, 30 सप्टेंबर पासून. बरोबर आहे. हो. आणि मी आता काय करतो, 3 नोव्हेंबरला त्याला कॅन्सल करतोय. कुठल्या तारखेने, 30 सप्टेंबरच्या याच्याने. तर सप्टेंबरला तो कॅन्सल होता, बरोबर. माझ्या कॅन्सलेशन मध्ये एक वाढला, तर ऑलरेडी माझा क्लोजिंग बॅलन्स एकने कमी होईल. बरोबर. बरोबर आहे की नाही. हं. पेंडन्सी रिपोर्ट वर माझा डिपेंड राहील ना तो, कारण तो तिथं जाऊन बसेल ना माझ्या रिपोर्टला. हो. बरोबर आहे ना. बरोबर आहे सर. आता हा 51,332, आता मे मध्ये बघू आपण काय याचा रिझल्ट आहे. तर चला, अमरावती 51,443. बरोबर आहे. आला का इथं 51,932 मेला? आला सर. आला ना. हो. ओके, व्हेरी गुड. असं तुम्ही रिस्पॉन्स देत राहील, मलाही बरं वाटते की काही समजत आहे म्हणून मला. हे सर ट्रेनिंग फिजिकली झालं असतं तर अजून मजा आली असती. तुम्ही मुंबईला केव्हा या, फिजिकली करून देतो मी. ऑल आर वेलकम. तुम्ही ठरवा, मी केव्हाही आय एम रेडी. तुम्ही मला सकाळी जरी सांगितलं तरी मी करून देऊ शकतो तुम्हाला. हे जीएसटीआर 10 म्हणजे ज्या लोकांनी आरसी कॅन्सल केलाय त्याचा सर्वात शेवटी जो रिटर्न फाईल करतात त्याला जीएसटीआर 10 म्हणतात. किती लोकांनी जीएसटीआर 10 भरलेला आहे आणि मंथ वाईज तुम्ही काढू शकता. हे जीएसटीआर 10 तुम्ही फिजिकल साठी माझ्याकडे केव्हाही येऊ शकता. दिवाळीनंतर तुम्ही तुमच्या एनकोडला सांगा, 12चे 12 लोक, 15 लोक येऊ शकता, केव्हाही येऊ शकतात. नेव्हर माइंड. ओके सर. मी तुम्हाला नॉक मध्ये माझगावला जे लोक आहेत किंवा गीते ओळखतो, मला गीतेला माहित आहे, हे लोक मला फोनही करतात किंवा तुम्ही मला दाखवू शकता किंवा भेटू शकता. ओके, समोर चालायचं. येस सर. आता इथं 3 आहेत, पेमेंट, लिस्ट ऑफ टॅक्स पेअर, टीडीएस टीसीएस ची लिस्ट. आपण पहिल्यांदा याच्यावर जाऊ, लिस्ट ऑफ टॅक्स पेअर. ओके, इथं लिस्ट ऑफ टॅक्स पेअरला गेल्यानंतर इचलकरंजी 701 टॉपला जायची गरज नाही. ऑल जर गेले तुम्ही, रिपोर्ट्स ऑफ लिस्ट ऑफ टॅक्स पेअर बाय ऑफिस, त्या ऑफिस मध्ये किती टॅक्स पेअर आहेत याची लिस्ट तुम्हाला इथे येईल. किती आले? 8,922. याच्यात कंपोजिशन वालाही आहे, स्टेट वालाही आहे. ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करायची आणि सेंट्रल आणि स्टेट असे दोन असतात. तुम्ही तुमची लिस्ट डाउनलोड केली, इथं तुम्ही एक्सपोर्ट, तुम्ही स्टेट काढू शकता. बाकी सेंट्रलचे असतील त्याची तुम्हाला काही गरज नाही, पण ही लिस्ट तुमची लाईव्ह डीलर लिस्ट आहे. सर इथे एक्सपोर्टचं ऑप्शन कुठे आहे? हे इथं आहे लिस्टला सर्वात खाली.
हॅलो. दिसलं हो सर सर. दिसलं. हो सर. एक्सपोर्ट टू एक्सेल. एक्सपोर्ट टू एक्सेल. ओके. म्हणून ही पहिले दाखवली तुम्हाला. ही लिस्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला माहित नसते की तुमच्याकडे कोणता डीलर आहे. याचा डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ डिकॅन्सलेशन, डिरजिस्ट्रेशन म्हणजे कॅन्सलेशन. मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कॅटेगरी, ज्युरिडिक्शन आणि ऍड्रेस. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लिस्ट. बरोबर आहे ना? हो सर. तुम्हाला तुमची ऑफिसरनी तुम्ही काढू नका, त्याला ऑफिसरला सांगा काढायला, पण तुम्ही जास्त ट्रेनिंग द्या फक्त. ही टीडीएस टीसीएस ची लिस्ट आहे. सेम कंडिशन आहे. हो सर. टीडीएस टीसीएस नॉन रेसिड. तुम्हाला ही टीडीएस टीसीएस ची लिस्ट आहे. जळगाव लोकेशनला गेला, जळगाव लोकेशनला तुम्ही डेट टाकायची आजच्या तारखेपासून. म्हणजे मी इथं आता डेट टाकतोय 2017 पासून, म्हणजे कारण मला 2017 पासून आजपर्यंत सगळ्या लागतील, म्हणून मी जुलै 1 जुलै 2017, आजची 23. ठीक आहे. मला इथं टीडीएस ची लिस्ट आली. माझ्याकडे माझ्या डिव्हिजनला टीडीएस, जळगाव डिव्हिजनला किती टीडीएस आहेत. - 4342 आहे. याच्यामध्ये सुद्धा एक्सपोर्ट आहे. खूपशा वेळेस तुम्हाला मोबाईल नंबर किंवा जे काही असतात ते इथं लागत असतात. इथं सगळे दिलेले आहेत, मोबाईल नंबर पासून सगळं. एक्सपोर्ट टू एक्सेल दिसलं? येस सर. कुठल्या चार्जला आहे, कुठल्या नाही. ही लिस्ट टीडीएस ची अशी आहे, टीसीएस ची आहे, नॉन रेसिडेन्शियल आहे आणि टॅक्स ब्रॅकेट. ह्या 2 लिस्ट तुमच्याकडे नाही आहे. इथं अपडेट केल्या नाहीत आपण, कारण आपल्याला याची गरज नाही. कारण आपल्याकडे कोण टॅक्स प्रॅक्टिशनर रजिस्टर्ड आहेत, कोण नाही, ही आपण लिस्ट एकदाच पब्लिश करतो, त्याच्यामुळे याची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर आहे इथं एक पेमेंट. नेट स्लो असल्यामुळे थोडं report on the taxpayer wise payment collection. आतापर्यंत जे मी तुमच्याशी काही बोललो त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही प्रॉब्लेम पण सांगत जा बरं.
तुम्हाला काही वाटतं याच्यामध्ये? अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे याच्यातली? कारण हे रिपोर्ट तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये दाखवायचे आहेत म्हणतात, की तुम्हाला तुमच्या ऑफिसरला पण ह्याचे ट्रेनिंग द्यायची आहे तुम्हाला. हो सर. मग तुम्ही कोणाच्या लॉगिननी देणार आहे? तुमच्याकडे लॉगिन कोणाचं राहणार आहे ट्रेनिंग देताना? सर अजून त्याच्याबद्दल क्लेरिफाय नाही झालेलं आहे. सर आपण त्याला तिथेच कोण ट्रेनिंग घेणार त्या ट्रेनिंगच्या पैकी एखाद्याचं लॉगिन घेऊन त्याला आपण दाखवायला सांगितलंय. ओके ओके मग हा बरोबर आहे. 15-15ची बॅच आपण बनवली आहे, त्यातल्या एखाद्याचं लॉगिन वापरून त्याला दाखवायचंय. ओके ओके 15-15ची म्हणजे ऑफिसरची काय म्हणतो तू मकरंद? हो सर, 15-15ची आपण ऑफिसरची बॅच बनवली आहे प्रत्येक लोकेशन वाईज. ओके ओके झोन डिव्हिजन वाईज. म्हणजे आपल्याकडे नोडल वाईज आणि तिकडे मग लोकेशन वाईज बनवलेले आहेत. नाही हा म्हणजे हे जे मास्टर ट्रेनर आहेत आपले हो, एनकोडचे, हे हो. त्या डिव्हिजनला ते ट्रेनिंग देणार. त्या डिव्हिजनला ते ट्रेनिंग देणार आणि एक्सपेक्टेड हँड्स ऑन द्यावं. हँड्स ऑन द्यावा. ओके. पण आपण yes. यांना पण हँड्स ऑन द्यायला पाहिजे ना? सर आता कसं आहे ना, त्यांना येण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता काही लोकांना, की तिकडनं येण्याचं मध्ये फक्त शनिवार रविवार किंवा अशी यायला तयार होते. काही अकोला अवेलेबल, काय ते नागपूर आहे किंवा बाकी फक्त पुणे आणि नाशिकला कन्व्हिनियंट होतं. बाकीच्यांना रिझर्वेशन वगैरे करायची होती, म्हणून आपण ऑनलाईन ठेवलंय. दिवाळी नंतर बघा होत असेल तर त्यांना ट्रेनिंग देऊ आपण. सर आपण 10ला प्रोग्राम चालू करतोय आपल्या ऑफिसर्सना. जर शक्य झालं तर आपण बघू, जरूर करू. पण 10 तारखेला आपल्याला 31 मार्च पर्यंत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना. अच्छा 31 मार्च पर्यंतच आहे का? हो म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट संपतं 31 मार्चला, तोपर्यंत आपल्याला ते ट्रेनिंग करून घ्यायचंय. ओके ठीक आहे. ठीक आहे. आणि हे बघा म्हणजे आता जसं देशमुख साहेबांनी सांगितलं तसं तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेणार, सर्वांना माझी म्हणजे एक हे आहे सजेशन, की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेणार तर त्या 15 लोकांपैकी किंवा 20 लोकांची जेव्हा ट्रेनिंग घेणार तर त्यांचाच लॉगिन आयडी पासवर्ड, आणि प्रत्येकाला लॉगिन आयडी पासवर्ड आहे प्रत्येक नोडलला, म्हणजे नोडल ऑफिसरला, जे असेसिंग ऑफिसरला, तर त्याचाच पासवर्ड आणि आयडी वापरून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता की त्यांना ते दिसते की नाही, त्यांना काय दिसते काय नाही, असं सगळं तुम्ही त्यांच्याकडून बघू शकता. आणि त्यांना तुम्ही सांगू शकता तुम्ही बघून सांगा, बघून घ्या. बरोबर आहे? तुम्हाला म्हणजे फिजिकल ट्रेनिंग नाही देऊ शकत, ही गोष्ट मान्य आहे आम्हाला पण कसं आहे कोविड सिच्युएशन किंवा तुमचं बाकीचं ट्रॅव्हलिंगचा दृष्टिकोन बघता हे करू शकतो. पण तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही इझिली येऊ शकता म्हणून, तुम्ही येऊन केव्हाही सर्वजण मिळून सांगा मला किंवा देशमुख साहेबांना सांगा, आम्ही रेडी आहोत. आम्ही देण्याकरता रेडी आहोत. मी तरी रेडी आहे. येस मी थँक्यू सर. देशमुख साहेबांच्या वतीने तुम्हाला सांगतो की देशमुख साहेबांची जरी दुसरी ट्रेनिंग असली आणि तुम्ही एनकोड फ्री असाल तर मी तुम्हाला 12 लोकांना 15 लोकांना जे काही आहे लोक तुमचे त्या सगळ्यांना द्यायला तयार आहे. काही शेड्यूल करायची गरज नाही, काही नाही. तुम्ही या एका दिवसापूर्वी सांगा साहेब आम्ही उद्या सर्वजण येतोय, सकाळी 11 वाजेपासून तुम्ही 5 वाजेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना द्यायला तयार आहे. नॉर्थ मध्ये 12 लोकांना बसायला जागा पण आहे. काही नाही, मी शर्मा सरांशी पण रिक्वेस्ट करेन, देशमुख साहेबांशी पण करीन, बोलीन आणि तुम्हाला देऊ शकेन. डोंट वरी, कारण तुम्ही ऑफिसरला देणार आहे. माझ्या दृष्टीने हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे. थँक्यू सर. नेट स्लो आहे त्याच्यामुळे थोडासा मला प्रॉब्लेम येत आहे.
मगाशी तुमच्यापैकी एका जणांनी मला विचारलं होतं की पेमेंट आपल्याला मिळू शकते का, बरोबर आहे ना? हो सर. हॅलो, हो सर, हो सर, बरोबर आहे. हा तुम्हाला कलेक्शन्स आहे. कलेक्शन्स इज नथिंग बट द पेमेंट. म्हणजे 3B ला त्यांनी दाखवलेलं पेमेंट आहे. पण ही पेमेंट तुम्हाला चार्ज वाईज मिळेल आणि मंथ वाईज मिळेल. तुम्हाला एका महिन्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी इचलकरंजी 701 काढला. 701च्या कोणते डीलर आहेत, किती डीलर आहेत आणि त्या डीलरनी किती पेमेंट भरलाय. म्हणजे टोटल डीलर आहे 2103. पण हा स्टेट आणि सेंट्रल दोघांचाही आहे, लक्षात घ्या. कारण माझ्यासाठी मला HGSTचं महत्व आहे. म्हणजे मला HGST जेवढा तयार झालाय फक्त मला स्टेट गव्हर्नमेंटला दाखवता येते की सर आपल्याकडे इतका रेव्हन्यू आलेला आहे, मग तो स्टेटचा असो की सेंट्रलचा असो. बरोबर आहे. कारण सेंट्रलचा जरी डीलर असेल तरी त्या डीलरनी भरलेला HGST हा स्टेटलाच मिळतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे असणारे डीलरला VLOOKUP लावून तुमच्या डीलरनी किती पेमेंट केलेलं आहे हे तुम्हाला इथून माहिती काढावी लागेल. इट्स अ टेबल. हा टेबल बनवावा लागेल. हा मी फक्त ऑगस्ट महिन्याचा काढलेला आहे. इट इज ओनली फॉर ऑगस्ट मंथ. पेमेंट HGST किती भरलाय, CGST किती भरलाय, IGST किती भरलाय, सेस किती भरलाय. तुम्ही याच्यात सफिशियंट होऊ शकाल. आपण चर्चा करतोय, बोला. मग अशी नागपूरहून प्रश्न होता हा. हॅलो, हॅलो, बंद केलं का बा सर्वांनी? नाही सर, नाही सर, चालू आहे नागपूरचं सर. टेंडर कोण आहे? हा, मग नागपूरचे कोण आहेत सर विचारतात ना? बाकीच्या लोकांना तुम्हाला हा पेमेंटचा जो प्रश्न होता, हा पेमेंट असा मिळू शकेल का तुम्हाला? हा कलेक्शन्स आहे. हो सर, आलं लक्षात. हा डीलरचा भेटेल, प्रत्येक डीलरचा प्रत्येक मंथ वाईज. मंथ वाईज आहे, लक्षात घ्या. हो. म्हणजे तुम्हाला दर महिन्याचा पेमेंट वेगवेगळा काढायला लागेल. त्या डीलरनी एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत किती भरलाय हे तुम्हाला टोटल मारावी लागेल. मग HGST टोटल वेगळी, CGST ची टोटल वेगळी, सगळी टोटल वेगळी, आणि त्याला VLOOKUP लावून तुम्हाला तो टेबल फॉर्मेट तुम्हाला तुमच्या रेकॉर्डसाठी तयार करून ठेवावा लागेल. बरोबर आहे. समजलं. परंतु याच्यामधला ड्रॉबॅक तुम्हाला सांगून देतो मी. सांगू? हॅलो सर. हा सर, हो, सर. सांगा. ड्रॉबॅक असा आहे की एखाद्या माणसाने एप्रिल मधला रिटर्न ऑगस्ट मध्ये भरला तरी तो एप्रिल मध्ये जाऊन बसेल कलेक्शन. त्याच्यामुळे तुम्हाला दर महिन्याचा काढावा लागेल दरवेळेस. त्यांनी 3B एप्रिल महिन्याचा 3B इन द मंथ ऑफ ऑगस्ट मध्ये भरला किंवा सप्टेंबर मध्ये भरला तरी त्याचं कलेक्शन केव्हा गेला? सप्टेंबरच्या तारखेला गेला. त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्याचा असल्यामुळे तो सप्टेंबरला जाऊन बसेल. ओके. बरोबर आहे. तो या महिन्यात येणार नाही पेमेंट त्याचं पेमेंट सप्टेंबरला बसेल, कारण त्या सप्टेंबरच्या रिटर्न मध्ये भरलाय त्यांनी ते. हा एक इथं ड्रॉबॅक आहे. कारण कसं आहे की रिटर्न वाईज दाखवायचं आहे मला, तुम्हाला रिटर्न वाईज दाखवावं लागेल. सर, मंदार देसाई बोलतोय सर, कोल्हापूरवरून. हा, बोला ना. तर आता ही जी लिस्ट आपल्याला समोर दिसते, यामध्ये समजा डाउनलोड केल्याने यापैकी फक्त स्टेटचे जर सर वेगळे डीलर आम्हाला फिल्टर करायचे असतील तर ऑप्शन आहे का सर? नाही. याच्यामध्ये तुम्हाला स्टेट वाईज सेपरेट करताना तुमच्याकडची लिस्ट घ्यावी लागेल आणि त्या लिस्टला तुम्ही सेपरेट करून घ्यायला लागेल VLOOKUP लावून. पेमेंट माझ्यासाठी पेमेंट सगळं एकत्रच आहे, कारण मी पेमेंट डेटा एकत्रच ठेवणार. कारण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पेमेंट एकत्रच द्यावं लागेल ना मला. हो सर, हो. मी म्हणजे एकासाठी वेगळं दुसऱ्यासाठी वेगळं असं वेगवेगळं नाही करू शकत ना. म्हणून मगाशी मी तुम्हाला जी लिस्ट दाखवली लाईव्ह डीलरची लिस्ट, इथे दिसली तुम्हाला लिस्ट ऑफ टॅक्सपेअर बाय ऑफिसर. हो सर. हॅलो, त्यामध्ये फिल्टर लावता येईल. हा, त्याला हो, फिल्टर लावायचं, त्याच्यामधले स्टेट काढायचे तुम्ही आणि त्या स्टेट वाल्याला VLOOKUP लावायचं. हे स्टेटचे माझे डीलर आहे, बाकीचे नाही आहेत. येस सर.
आणि तो डेटा याच्याशी मॅच करायचा. दॅट फिनिश. येस सर, समज. हे 10 मिनिटाचं काम आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी माहित नाही. तुम्ही एकदा जर व्हीलुकअप लावून ठेवला आणि व्हीलुकअपचं फंक्शनिंग बनवून ठेवलं, तर तुम्ही ती लिस्ट जेव्हा डाउनलोड केला, त्या डाउनलोड लिस्टला तुम्ही कॉपी पेस्ट आणि स्पेशल केलं, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते रिझल्ट तसे मिळत जातील. त्याच्यात काहीही करायची गरज नाही. अजून काही तुम्हाला पाहिजे असेल याच्यात, माझ्याकडून संपलेलं आहे प्राईम. सर ईव्ही बिलचं राहिलेलं आहे, ईव्ही बिल टॅक्स. ईवे बिलचं राहिलंय. हा 3 नंबर टाकला आपण ईवे बिल टॅक्स पेअरचं. हा त्याचा रिझल्ट आला. सर ही ईव्ही बिलची माहिती पण 360 डिग्री प्रमाणे मिळते का सर? काय आवाज नाही आला मला. सर ही ईव्ही बिलची आता माहिती समोर आली आहे ना, हा ही पण म्हणजे मगाशी जसं दाखवलात तुम्ही की 360 प्रमाणे मिळते, त्याच पद्धतीनं आहे का सर हे पण? हो 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 हो. मी तुम्हाला ते आता ही ईव्ही बिलची माहिती दाखवतोय मी. ही ईव्ही बिलची माहिती जी आहे, हा त्याचा प्रोफाईल झाला, बेसिक डिटेल. बरोबर आहे. आता हा ईव्ही बिल्स मध्ये नॉन फायलर किती आहे, नील फायलर किती आहे, लेस फायलर किती आहे. आता मोमेंट वाईज हे तर तुम्हाला मगाशी दाखवलंय मी. नॉन फायलर, नील फायलर आणि लेस फायलर हे तिन्ही मगाशी दाखवले. बरोबर आहे. ओके, की पुन्हा सांगू? आता इथं इथं आहे समरी. बोला बोला सर, परत सांगू नका सर, आलं लक्षात ते मगाशी. हा. आता इथून जे आहे, मी जिथून आता कर्सर फिरवतोय तुम्हाला, इथून तुम्हाला ईव्ही बिलची माहिती आहे, म्हणजे मोमेंट वाईज. आता मोमेंट वाईजला जर क्लिक केलं तर याचे मोमेंट वाईज क्लिक येतील तुम्हाला, की मोमेंट वाईज. मग आता याच्यात एप्रिल टू ऑक्टोबर शो म्हटलं तर कोणत्या कोणत्या मोमेंट आहेत. मी शो म्हणतो याला मोमेंट आहे का बघू आपण. असेल तर हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल तो. नो रेकॉर्ड फाउंड. याच्यामध्ये याची कुठलीही रेकॉर्ड फाउंड नाहीये मोमेंट मध्ये. बरोबर आहे. पण आपण इथं पेढा नाही खाल्ले तू? काय म्हटलं? चांगला पेढा होता, 5 खाल्ले जवळपास. नाही नाही पहिला तू याच्या 4 खाल्ले, तू आणून दिला अजून एक 5 वाला. एक आवाज. योग म्यूट कर. सॉरी सर. तुम्हाला एखादी टीन माहित असेल तर तसं सांगा मला, म्हणजे त्या टीनचा मी बघू शकेन. याचा मोमेंट वाईज नाहीये. डॉक्युमेंट वाईज याचे डॉक्युमेंट दिसतील तुम्हाला. तुमच्याकडे एखादी असा टीन आहे का मोठा, की जे तुम्हाला दाखवू तुम्हाला वाटते की याच्यामधले मोमेंट आहेत? नाही सर, आता नाहीये इन्फॉर्मेशन. म्हणजे असा एखादी मोठा डीलर, म्हणजे 10 जीएसटी नंबर नाही माहिती. हा म्हणजे सर, हे आपण जे आता हा डीलर ओपन केलाय ना, हा सहकारी पतसंस्था आहे सर, त्यामुळे ईव्ही बिल मध्ये येणार नाही असं मला वाटतं. हा म्हणून म्हटलं मी की तुमच्याकडे कुठला दुसरा डीलर आहे का? कुणाकडे असेल तर द्या, माझ्याकडे काय नाही. तुमच्याकडे असेल तर मला द्या. हा सर, संदीप बोलतोय पुणे लोकेशन वरून, संदीप हा कुलकर्णी. बोला ना. हा सर, यांच्या जीएसटी प्राईमला जर काही ऍडिशनल चार्ज असेल कोणत्या ऑफिसरकडं, हा तर तो तिथं ऑप्शन येत नाही असं काही ऑफिसर म्हणत होते 1-2-3 महिन्यापूर्वी. त्यामध्ये काही प्रोव्हिजन आहे का तिथे ऍड करण्यासाठी? आहे ना, ऍडिशनल ऍडिशनल चार्ज. तुम्ही ऍडिशनल चार्ज बद्दल बोलत आहे? हो सर. हा, मग मी म्हणूनच सांगितलं, मुंबई लोकेशनला जो व्यक्ती असेल त्यांनी माझ्याकडे यावं, किंवा तुमच्या जर मेल आयडी असतील तर मला मेल आयडी पाठवा तुम्ही. मी तुमच्या मेल आयडीवर ते हे पाठवतो, काय इंटरनल सर्क्युलर पाठवतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरनल Okay. सर्क्युलर. त्याच्यामध्ये तुम्हाला Okay. दिलेलं आहे की ऍडिशनल चार्ज साठी काय करायचं आहे, काय नाही, सगळं दिलेलं आहे. ओके सर, थँक्यू. सर, त्याच्यात दिलेलं. हॅलो, ते अनेक्चर आहे, त्या अनेक्चर प्रमाणे भरून जर पाठवलं सर, तर त्यात ऍडिशनल चार्ज होईल का क्लिअर? हो होईल ना, होईल अनेक्चर ना. आहे त्यात. ओके. ऍडिशनल चार्जचा अनेक्झर 3.
ओके सर. सर ओके एक चॅट बॉक्स मध्ये जीएसटी नंबर सर्च टाकलेला आहे. हॅलो, हा हा बोला ना. चॅट बॉक्स मध्ये एक जीएसटी नंबर टाकलाय सर. ओके ओके. कारण मी आता चॅट बॉक्स ओपन केला तर हे दिसणार नाही मला, म्हणून तुमच्याकडे काही नंबर आहे दुसरा? आहे ना सर, सांगतोय. 27 27 डी 27 फॉर दिल्ली, डी फॉर दिल्ली, डी फॉर अगेन डी फॉर दिल्ली, डबल डी, एन फॉर नागपूर, एन फॉर नागपूर, पी फॉर पुणे, ओके, एम फॉर मुंबई, 69 64 1 Z 8. चुकला नंबर. 6964 नंतर एक अल्फाबेट येईल. ए. बरोबर आहे? मंजिली इलेक्ट्रिकल्स बरोबर आहे. अमरावती. हो सर. ओके. हे घे त्याचे इनवर्ड सप्लाय, इनवर्ड मोमेंट आहे, एक आउटवर्ड मोमेंट आहे डिसेंबरची. अमाऊंट व्हॅल्यू आहे 21,000, 75,000, 1,54,000. आयजीएसटी किती दाखवलाय, सीजीएसटी किती दाखवलाय? एप्रिल 20, डिसेंबर 20. सोळा रेकॉर्ड आहेत मंथ वाईज, इनवर्ड आउटवर्ड असे रेकॉर्ड आहेत. इंटरस्टेट आहे, विदिन स्टेट आहे हे. ईवे बिल, असेसेबल व्हॅल्यू, हे मुवमेंट वाईज झालं. डॉक्युमेंट वाईज हे त्याचे डॉक्युमेंट वाईज आहेत. डॉक्युमेंट आहे इनवाइस, टॅक्स इनवाइस, इनवाइस टॅक्स इनवाइस. आउटवर्ड जीएसटीएन, त्याने आउटवर्ड जीएसटीएन काय केलेलं आहे? सर डॉक्युमेंट वाईज आणि मुवमेंट वाईज मध्ये काय फरक राहू शकेल सर? मोमेंट वाईज म्हणजे ज्या वेळेस मला इनव्हाइस बनवायचं आहे, म्हणजे मुवमेंट्स म्हणजे माझी एखादी मालाची, मला एखादी माल इकडून तिकडे किंवा तिकडून तिकडे न्यायचा आहे, तर मला ईवे बिल बनवावं लागेल ना. बरोबर आहे? बरोबर. तो माझा मुवमेंट वाईज झाला. बरोबर आहे? हो. पण डॉक्युमेंट वाईज मध्ये कसं आहे की मी एखादी माल आणलेला आहे किंवा घेतलेला आहे, पण त्याचं ईवे बिल तयार होत नाही. मी डॉक्युमेंट फक्त माझ्याकडे इनव्हाइस येतो आणि मी स्वतःच माल आणतो किंवा कोणीतरी आणून देतो मला.
मग मला तो रेकॉर्ड करायचा आहे की मी त्याचं ईव्ही बिल तर बनवू शकत नाही, तर मला त्याचा इनव्हॉइस टाकून मी माझा रेकॉर्ड बनवतो की मला हा माल मिळाला. इट्स अ डॉक्युमेंट. ओके हे डॉक्युमेंट वाईज आहे. त्याच्यानंतर आउटवर्ड जीएसटीएन म्हणजे माझ्याकडून जे बाहेर गेलेले आहेत ते आउटवर्ड, म्हणजे मी रेकॉर्ड केले आउटवर्ड, बरोबर आहे. म्हणजे मी जीएसटीएन बनवले. आणि इनवर्ड म्हणजे समोरच्याने मला बनवायला पाहिजे ईव्ही बिल, पण त्यांनी ईव्ही बिल बनवलं नाही, पण मी बनवलं त्याला ईव्ही बिल की माझ्याकडे हा माल येत आहे म्हणून. कारण ईव्ही बिल दोन्ही प्रकारे बनवता येते, आउटवर्ड साठी बनवता येते आणि इनवर्ड साठी बनवता येतं. म्हणजे एखाद्या माणसाने मला माल पाठवला, त्या मालचं त्यांनी जर इन्व्हॉइस नाही बनवलं तर मला बनवणं अत्यावश्यक आहे, म्हणून मी तो इन्व्हॉइस बनवतो. इट्स अ इनवर्ड. आणि ईव्ही बिल वर्सेस 3B. याचा अर्थ असा आहे की एखाद्याने ईव्ही बिल बनवलेला आहे पण 3B मध्ये दाखवलेलाच नाहीये. हा ईव्ही बिल 3B वर्सेस ईव्ही बिल असं आहे. जवळपास प्राइम मधले जवळपास सर्व संपलेले आहेत. कुणाला काही प्राइम मध्ये शंका असतील? सर मंदार बोलतोय. हा बोला ना मंदार. सर पासवर्ड रिसेट करायचा असेल तर ऑफिसरना काय प्रोसेस आहे एवढं जरा सांगितलं. पासवर्ड रिसेट करायचा असेल तर 4 नंबरचा फॉर्म आहे, एनेक्झर 4. पासवर्ड जर रिसेट करायचा असेल तर एनेक्झर 4 आहे, तो भरावा लागेल तुम्हाला. ओके सर. ह्या जीएसटी प्राइम मध्ये ह्या वरच्या तुम्हाला स्क्रीन दिसत असतील, दिसतात ना ह्या फिगर? याच्यामधून सुद्धा तुम्हाला खूपशा माहिती तुम्हाला तुमच्या ऑफिसर वाईज काढता येतात. मी जिथं कर्सर ठेवलाय त्या कर्सरवर जर तुम्ही केलं टॅक्स अनालिसिस आणि बाजूचं कर्सर जो आहे तो क्विक स्टॅटिस्टिक्स, या टॅक्स अनालिसिसला मी क्लिक केलाय सध्या, तुम्हाला इथे डिटेल मिळतात. माझ्या चार्जचे सगळे डिटेल मिळतील इथे. ऑगस्ट महिन्याचे टॅक्स पेअर किती आहेत, किती नाही, टॉप फायलर किती आहेत, सेक्टर वाईज तुम्ही जर अपडेट केले असतील तर तुम्हाला सेक्टर वाईज मिळतील. पुणे ईस्ट औंध डिटेल हे दिसले तुम्हाला डिटेल. मी चार्ट म्हणलं तर चार्ट वाईज येईल. हे चार्ट वाईज आले. फाईल एवढे आहेत, नॉन फायलर एवढे आहेत, क्रॉस किती आहेत, एचजीएसटी. मी डिटेल म्हटलं तर डिटेल येईल. माझ्याकडे 21 डीलर आहेत, नंबर ऑफ फायलर, 7 नॉन फायलर आहेत या चार्जला. मी ओन चार्ज घेतला, डिटेल म्हटलं, मला डिटेल आले याच्यात 1 लाखाचे.
मी जे जे म्हणेन ते येतील माझ्याकडे. टॉप 75 म्हणलं टॉप 75 येतील. टॉप 75 मला 500चं 4 निवडावं लागेल. 504 भोसरी. मी डिटेल म्हटलं तर मला इथे डिटेल येतील 91 पैकी 4 लोक. या पद्धतीने संदीप सुद्धा मला बोलते. बोला. सर प्रत्येक नोडल ऑफिसरला सगळ्या डिव्हिजनचा पाहता येईल का फक्त नाही नाही त्यांच्या नाही मी जे चार्ट दाखवते त्याला त्याचाच बघता येईल, दुसऱ्याचा कसं बघता येईल? जेसींना सगळ्या डिव्हिजनचा बघता येईल. ओके ओके सर. ही त्याची वैयक्तिक माहिती आहे. मी जे आता सांगतोय ही वैयक्तिक माहिती आहे. हो सर. ही त्याची वैयक्तिक माहिती आहे. ही डिव्हिजनची माहिती नसेल. डिव्हिजनच्या समरीमध्ये येतात. वैयक्तिक म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं मी की जे चार्ज रिपोर्ट आहेत ना ते चार्ज पुरतेच निघतील. बरोबर. पण जे समरी रिपोर्ट आहेत, जे समरी रिपोर्ट्स आहेत ते पूर्ण अख्ख्या डिव्हिजनचे निघतात. ते चार्ज वाईज निघत नाही आणि डीलर वाईज पण निघत नाही ते. ओके सर. हां. अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे आपल्याला याला रिफ्रेश करायचं असेल, होमवर जायचं, होमवरून मी रिफ्रेश केलं, हे सगळे क्रायटेरिया येतील तुमचे. हे पूर्ण क्रायटेरिया आले. हा पूर्ण स्टेटचा आहे. हा स्टेट ग्रोथ आहे. हे टॉप आहेत स्टेटचे, त्याचे टॉप त्याला दिसतील. बरोबर आहे. 13 तारखेपर्यंत अपडेट झालेले आहेत. 13च्या नंतरचे अपडेट व्हायचे आहेत. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय अजून एक्सपेक्टेड आहे माझ्याकडून? मी याच्यावर क्लिक केलं, हे तुमचे जीएसटीआर वगैरे सगळं आलं. पुन्हा याच्यावर क्लिक केलं ते अप होते. हे तुमचं रेग्युलर टॅक्स पेअर किती आहेत, कंपोजिशन टॅक्स पेअर किती आहेत पूर्ण महाराष्ट्रात, रिटर्न फायलर किती आहे सप्टेंबर महिन्याचे, टॅक्स कलेक्शन किती आहेत. तुम्हाला काय याच्यात अजून आहे माझ्याकडून अपेक्षा? बोला. हॅलो सर. हा बोला ना. हां हॅलो. हा बोला बोला. सर मगाशी पासवर्ड रिसेट बद्दल झालं होतं. अनेक्चर 4A कोणत्या मेलवर पाठवायचं सर? त्याच्यामध्ये मेल आयडी पण दिलेला आहे तुम्हाला. अनेक्चर 4 सर. तुम्ही इंटरनल सर्क्युलर काढला का? त्याच्यामध्ये आहे का सर? नाही सर नाही. हा ओके. तुम्ही इंटरनल सर्क्युलर काढलं असेल तर मी तुम्हाला सांगू शकेन की कशावर ओके आहे म्हणून. कंपोज तुमचे मेल आयडी सांगू शकता? मी कंपोज करतोय इथे. सर एक काम करा, मला पाठवा, मग मी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करतो. ओके. मकरंद 1408. एकच मिनिट मकरंद, मी इथे लिहितोच आहे. हा. मकरंद तुला पाठवलं, अजून कोणाला पाठवायचं आहे? नाही सर, मग मी ते पोस्ट करतो याच्यावर. मकरंद तुला पाठवलं मी. पाठवलं मी तुला. हो सर. ओके सर, थँक्यू. हा तुला पाठवलंय मी. तू त्यांना पण शेअर करशील ना? तर त्यांना समजून जाईल इमिजिएटली व्हॉट्सअप वर काय आहे तर. हो चालेल सर. चालेल सर. चालेल. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रक्शन मध्ये सर्वच दिलेलं आहे. युजर आयडी पासवर्ड कोणत्या कोणत्या लेवलला आपण वाटलेले आहेत.
कोणाच्या थ्रू पाठवायचे आहेत, कशा करता पाठवायचे आहेत, ते सगळं लिहिलेलं आहे. अजून काही प्रश्न असतील, अजून काही असतील तुम्ही विचारू शकता. हे बिफा बद्दल काय रिपोर्टच आहेत का सर? बिफा बिफा रिपोर्टच आहेत. बिफा रिपोर्ट आहेत. युजर्स वेगळे आहेत का सर? हा? बोला. युजर डिटेल्स वेगळे आहेत का सर? म्हणजे नाही नाही, बिफा फक्त जेसीन हॅलो. पुरताच आहे. हा, हॅलो. ओके ओके सर, फक्त जेसिम पुरताच आहे का सर? हा, फक्त बिफा? जेसीनच दिलाय बिफा. बिफा फक्त जेसीनच दिला आहे आणि त्याची ट्रेनिंग पण झाली आहे जेसीनची. ओके. अजून काही? बंद करायचं, कारण आता जर आपण एसएपी ला गेलो तर एसएपी ला अजून 2 ते 2.5 तास लागेल मला. कारण मोठा डेटा आहे. सर एकच सर प्रश्न. आपण एसीबी कधी करूया? काय सर एसीबी कधी करायचं? केव्हाही सांगा तुम्ही, दुपारच्या वेळेस. ठीक आहे, चालेल, बघतो. कारण एसएपी मध्ये पण काही कमीत कमी 30 ते 40 रिपोर्ट्स आहेत. ओके. तर शनिवारी शक्य होईल का? शनिवारी, कारण ऑलरेडी आता आपलं शेड्यूल तर झालेलं आहे शुक्रवारपर्यंत. हो, शनिवारी शक्य होईल ना. चालेल चालेल, मग मी सर यांच्याशी बोलून घेतो आणि मग आपल्याला कळवतो. दुपारीच ठेवू ना? कसं काय ठेवू? कसं? चालेल दुपारी. चालेल, याच वेळेला 3 वाजताच. 3 वाजता. ओके सर, चालेल चालेल चालेल, मी बोलून घेतो आणि कळवतो सर आपल्याला. ओके. कोल्हापूर बोलतोय सर, एक रिक्वेस्ट होती. बोला ना. सर एक रिक्वेस्ट होती, सॅटरडे सर सकाळचं सेशन ठेवलं तर जरासं बरं होईल. अरे सरांना वेळ हवा ना, सरांचा बाकीची पण म्हणजे सर टीमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे असल्यामुळे सरांना बाकीची पण खूप कामं असतात. म्हणजे विशिष्ट टीमच्या संदर्भातली खूप कामं सरांकडे असतात, त्यामुळे त्यांना वेळ नाही मिळत, म्हणून जरासं दुपारनंतरच फ्री होतात. म्हणजे वर्किंग डेला पण आणि इव्हन सुट्टीच्या दिवशी पण. नाही, शनिवारी सकाळी एक मीटिंग आहे 11 वाजता. किती वेळ चालेल माहित नाही मला. आणि तसं पण आपण रेकॉर्ड करणारो सेशन, म्हणजे तुम्ही तुमचं काय प्रॉब्लेम असेल तुम्ही नंतर बघू शकाल. चालेल सर, म्हणजे कसं होतं, माझ्या घरचंच फंक्शन होतं संध्याकाळी. बरं बरं, मग तुम्ही नंतर मी तुम्हाला रेकॉर्ड केलेलं युट्यूब लिंक शेअर करेल 1-2 दिवसामध्ये. म्हणजे जेव्हा सेशन होईल त्याच्यानंतर 2 दिवसात, तर मग तुम्ही त्याच्यावर ते परत नंतर रिपीट करून बघा. ओके सर, मग ठीक आहे, मी तुम्हाला फोन करतो सर. शुक्रवारी संध्याकाळी मी फोन करीन, मग शनिवारचं आपलं फिक्स आहे की नाही. ओके. आणि थँक्स सर आजच्या सेशन बद्दल. अरे नाही, डोंट वरी. ओके. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.